नमस्कार. कधी विचार केलाय की काही साध्या सोप्या जुन्या गोष्टींमध्ये आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद असू शकते? आज आपण अशाच 3 जबरदस्त कथांमधून जीवनातल्या अनिश्चिततेचा सामना कसा करायचा याचा एक पॉवरफुल मंत्र शिकणार आहोत. हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? आपण इतके प्लॅन्स बनवतो, इतका विचार करतो, पण ऐनवेळी आयुष्य काहीतरी वेगळंच वळण घेतं. असं का होतं? आणि यावर उपाय तरी काय आहे? चला आज याचाच शोध घेऊया. आणि याचं उत्तर इंटरेस्टिंगली एका खेळात दडले, बुद्धिबळाच्या खेळात. बघा, आयुष्य हे अगदी बुद्धिबळाच्या खेळासारखंच आहे. आपण आपली चाल खूप विचार करून खेळू शकतो, पण समोरून काय चाल खेळली जाईल यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. आणि म्हणूनच हा खेळ जिंकायचा असेल तर आपल्याला एका जबरदस्त रणनीतीची गरज आहे. तर आपली पहिली कथा सुरू होते एका खूप मोठ्या स्वप्नापासून. ही गोष्ट आहे मिस्टर क्लार्क नावाच्या एका स्कॉटिश शेतकऱ्याची. त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई पणाला लावली होती. कशासाठी? तर त्या काळातल्या सगळ्यात भव्य, सगळ्यात प्रसिद्ध जहाजाचं तिकीट काढण्यासाठी. हो, बरोबर ओळखलंत, टायटॅनिकचं. पण प्रवासाला जायला फक्त 1 आठवडा बाकी होता आणि एक छोटीशी, अगदी क्षुल्लक वाटणारी घटना घडली. त्यांच्या मुलाला एक कुत्रा चावला आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याला काही दिवस इतरांपासून लांब क्वारंटाईनमध्ये ठेवावं लागेल. विचार करा, त्या कुटुंबावर काय आभाळ कोसळलं असेल. आयुष्यभराचं स्वप्न, तिकिटाचे पैसे पण परत मिळणार नव्हते. सगळं सोडून त्यांना तो प्रवास रद्द करावा लागला. पण म्हणतात ना, नियतीचा खेळ कोणालाच कळत नाही. जहाज निघाल्यानंतर फक्त 5 दिवसांनी त्यांना एक धक्कादायक बातमी समजली. टायटॅनिक, ते भव्य जहाज एका हिमनगाला धडकून समुद्रात बुडालं होतं. आणि एका क्षणात त्यांची निराशा, त्यांचं दुःख सगळं काही वाहून गेलं. तेव्हा मिस्टर क्लार्क जे बोलले ना, ते खरंच सगळं काही सांगून जातं. ते म्हणाले, तो कुत्रा कुठे आहे? मला त्याला हार घालायचा आहे. जी घटना काही दिवसांपूर्वी त्यांना एक मोठी आपत्ती वाटत होती, तीच त्यांच्या कुटुंबासाठी आशीर्वाद ठरली होती. कधीकधी आपल्याला जे संकट वाटतं तेच आपलं रक्षण करत असतं. आणि यातूनच आपल्याला आपल्या मंत्राचा पहिला भाग मिळतो, तो म्हणजे लवचिकता. म्हणजे काय? तर जेव्हा आयुष्य अनपेक्षित वळण घेतं तेव्हा त्याच्याशी लढण्याऐवजी आपली रणनीती बदलण्याची क्षमता, अगदी नदीसारखं. नदी वाटेत आलेल्या दगडांमुळे थांबत नाही, ती त्याला वळसा घालून पुढे जात राहते. तसंच ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांच्याशी जुळवून घेत पुढे जाणं हेच खरं शहाणपण आहे. बरं, ही झाली पहिली गोष्ट. आता वळूया आपल्या दुसऱ्या कथेकडे. ही कथा आहे एका राजाची, पण प्रश्न मात्र आपल्या सगळ्यांचा आहे. तो म्हणजे, खरं सुख कुठे मिळतं? राजा याच प्रश्नाच्या शोधात होता आणि त्याला उत्तर मिळालं एका अगदी सामान्य गाडीवानाकडून. त्या गाडीवानाने राजाला एक अगदी साधं पण खूप खोल सत्य सांगितलं. तो म्हणाला, महाराज, खरा आनंद वस्तूंमध्ये किंवा कपड्यांमध्ये नसतो, तो आतून येतो. 100 कपडे घालूनही जर मन अशांत असेल तर काय उपयोग? पण जर आत्मा समाधानी असेल ना, तर एका कपड्यातही राजेशाही सुख मिळतं. म्हणजे प्रॉब्लेम शर्टमध्ये नाहीये, तो आत्म्यात आहे. आणि हाच तर मुख्य फरक आहे, नाही का? बाहेरच्या वस्तूंमधून, म्हणजे पैसे, वस्तू किंवा लोकांकडून मिळणारा आनंद, तो कसा असतो? तात्पुरता. आज आहे, उद्या नाही, परिस्थितीवर अवलंबून. पण जे आत्मिक समाधान आहे, जे आतून येतं, ते एका खोल, शांत सरोवरासारखं आहे. ते कायम टिकतं. त्याला बाहेर काय चाललंय याने काही फरक पडत नाही. तर आपल्या मंत्राचा दुसरा आणि खूप महत्त्वाचा भाग आहे, सुखासाठी बाहेरच्या जगात धावण्याऐवजी आपल्या आत डोकावून पहा. खरा खजिना बाहेर नाही, तो आतच दडलेला आहे. चला, आता आपल्या शेवटच्या आणि तिसऱ्या कथेकडे जाऊया. ही गोष्ट आहे एका व्यापाऱ्याची, जो तब्बल 17 वर्ष परदेशात राहून घरी परत होता. आणि परत येताना त्याने खूपच विचित्र, खूपच महागडी खरेदी केली. किती महागडी? तर त्याने ज्ञानाच्या फक्त एका वाक्यासाठी तब्बल 500 सोन्याची नाणी मोजली होती. विचार करा, 500 सोन्याची नाणी म्हणजे ते वाक्य किती मौल्यवान असेल. आणि तो 500 नाण्यांचा फॉर्म्युला काय होता माहितीये? अगदी साधा, पण तितकंच प्रभावी. तो होता, कोणतेही काम करण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे थांबा आणि थोडा विचार करा. आता वाटेल, एवढ्याशा वाक्यासाठी 500 नाणी. पण त्या ज्ञानाची खरी किंमत त्याला घरी परतल्यावर कळली. बघा काय झालं. तो घरी आला आणि त्याने आपल्या पत्नीला एका तरुणासोबत पलंगावर पाहिलं. त्याचा राग इतका अनावर झाला की त्याने क्षणार्धात तलवार उपसली. पण त्याच क्षणी त्याला तो 500 नाण्यांचा फॉर्म्युला आठवला. तो थांबला, फक्त 2 मिनिटं थांबला. आणि त्या 2 मिनिटांच्या थांबण्याने एक भयंकर अनर्थ टळला.
कारण तो तरुण दुसरं कोणी नसून त्याचीच मुलगी होती जी इतक्या वर्षात मोठी झाली होती. आणि हा आहे आपल्या मंत्राचा तिसरा आणि शेवटचा भाग. भावनेच्या भरात वाहून जाऊन कोणतीही कृती करण्याऐवजी एक विचारपूर्वक घेतलेला छोटासा थांबा अक्षरशः सर्व काही बदलू शकतो. तर ह्या झाल्या आपल्या 3 गोष्टी आणि त्यातून मिळालेले 3 धडे. आता चला ह्या सगळ्यांना एकत्र जोडून जीवनाचा एक सोपा आणि प्रभावी मंत्र तयार करूया. तर हा आहे तो 3 भागांचा शहाणपणाचा मंत्र. पहिला भाग लवचिक बना, म्हणजे मिस्टर क्लार्कसारखं ज्या गोष्टी नियंत्रणात नाहीत त्यांच्याशी जुळवून घ्या. दुसरा भाग आत पहा, त्या गाडीवानाप्रमाणे खरा आनंद बाहेर नाही तर स्वतःमध्ये शोधा. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग थांबा आणि विचार करा. त्या व्यापाऱ्यासारखं कोणताही निर्णय भावनेच्या भरात नव्हे तर विवेकाने घ्या. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. या 3 भागांच्या मंत्रापैकी असा कोणता एक भाग आहे जो आत्ता या क्षणी आपल्या आयुष्याचा खेळ बदलू शकतो? यावर नक्की विचार करा.